काय ग, कुठे राहिली होतीस? मी सांगते ना, ती दादाच्या एक्स BFF ला भेटायला गेली होती. दादा, आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा मिळते ना. मग आता हिची चूक झाली आहे तर हिला काय शिक्षा देणार आहे? अरे हिच्यामुळे आजीच्या जीवावर बेतलं असतं. हां हां, म्हणजे बोन हील झालं की आपण ट्रीटमेंट करू शकतो ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके, या, थँक्यू, बाय. सॉरी, खूप मोठा हलगर्जीपणा झाला माझ्याकडून. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काहीतरी होऊन बसेल. मी कशी वागली अशी, मला शिक्षा झाली पाहिजे. प्लीज मला शिक्षा द्या. तुम्ही खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. अहो तुम्ही ऐका, तुम्ही शांत व्हा, तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही बसा आधी, तुम्ही बसा 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 प्लीज, बसा बसा. तुम्ही रडू नका. ठीक आहे, पाणी घ्या, पाणी घ्या. आणि तुम्ही असं रडायला लागलात ना की तुम्हाला हँडल कसं करायचं मला खरंच कळत नाही. तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा प्लीज प्लीज. हवं तर तुम्ही मला टोमणे मारा, हां, किंवा ओके ओके म्हणा. नाही नाही, असं एकदम पटकन ओके ओके म्हणू नका. म्हणजे आणि हे बघा, मी आत्ता काही तुम्हाला जोक वगैरे सांगून हसवण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाही. आणि रडू नका हो, ते पाणी जाऊन जाऊन डिहायड्रेट व्हायला होईल. प्लीज प्लीज. आणि खरं तर मी पण चुकलोच, म्हणजे हायपर झालो होतो खूप. आजीला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघेपर्यंत चैन पडत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला दोनदा तीनदा फोन केले. स्ट्रेसमध्ये मी सगळं ते केलं. पण खरं तर मी सॉरी, मी असं वागलो त्या स्ट्रेसमध्ये. पण आता 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 ओके आहे आजी. हां, आता ओके. माझ्याकडून परत इतकी मोठी चूक कधीच नाही होणार, प्रॉमिस. हो हो, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, तुम्ही आता ना जास्त विचार करत बसू नका. हं, आता पाडवा आहे. आजीच्या मनासारखा गुढीपाडवा साजरा करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे खूप कामही पडणार आहेत. आता हे सगळं डोक्यातनं काढा आणि झोपा शांतपणे. आराम करा, विश्रांती घ्या. झोपा झोपा, डोळे पुसा, झोपा. देवा, आधीच राजवाड्यांची जवळची नाती दुरावली होती. त्यात आता हे आजीवरचं संकट. आजी म्हणजे राजवाड्यांच्या अस्तित्वाचा भाग आहे. आजी त्यांच्या जगाचा मध्यबिंदू आहेत. आजीनं या संकटातून बाहेर काढ. मला कळतंय तू परीक्षा घेतोयस, माझी, राजवाड्यांची, या घरातल्या सगळ्यांची, खऱ्या खोट्याची सुद्धा. पण मग परीक्षा देण्याचं बळ सुद्धा तूच दे. तुझा आधार हवाय रे देवा, बस तुझा आधार दे.